प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवत नाही, प्रॅक्टिस तुम्हाला बेटर बनवते. मी रोहन आणि ही आहे माझ्या फ्युचरला शेप द्यायची जर्नी. दिस इज द डे 4 ऑफ माय जर्नी. सकाळी नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीनेच झाली. आज जिममध्ये लेग डे होता. लेग वर्कआउटमध्ये ना वेटपेक्षा टेक्निक जास्त महत्त्वाचे असते. म्हणून वर्कआउट सुरू करण्यापूर्वी निकॅप वापरतो, जेणेकरून नीवर जास्त लोड येऊ नये. आणि एक गोष्ट, लेग डेला वॉर्मअप स्किप करू नका, कारण वॉर्मअपमुळे ना ब्लड फ्लो वाढतो, मोबिलिटी इम्प्रूव्ह होते आणि इंजुरीचा रिस्क कमी होतो. आज वर्कआउटमध्ये हॅमस्ट्रिंग कर्स, स्क्वॉट्स आणि लेग एक्सटेन्शन आणि आरडीएल कंप्लीट केला. वर्कआउट कठीण होता, पण लेग डे नंतर येणारा सॅटिस्फॅक्शन वेगळाच असतो. त्यानंतर टायपिंग क्लास. आज मराठी टायपिंगचा पॅसेज फर्स्ट टाइम बरोबर टाईममध्ये कंप्लीट झाला. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, प्रॅक्टिस मेक प्रोग्रेस. परफेक्ट नाही, पण कालपेक्षा आज चांगला. मग घरी येऊन ओट्स मिल्क केला. त्यानंतर 10 मिनिटं वॉकिंग केली, कारण माझ्या डेली टार्गेट 8,000 स्टेप्स करायचा असतो. स्मॉल हॅबिट बिग रिझल्ट. त्यानंतर ऑफिसला गेलो. सध्या इन्कम टॅक्सचा सीझन चालू आहे, तर काम त्याच रिलेटेड चालू आहे. तसंच आज सरांसोबत एका मीटिंगला जायची पण संधी मिळाली. मीटिंगमध्ये आमचा रोल काय एवढा फारसा मोठा नव्हता, पण ऑब्झर्व करून खूप काही शिकायला मिळतं. कधी कधी एक्सपिरियन्सला क्लासरूमपेक्षा मोठा टीचर असतो. संध्याकाळी घरी परतलो, ॲप्स वर्कआउट कंप्लीट केला. वर्कआउट नंतर घामाने पूर्ण भिजलो, पण त्यात पण एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असते. आज ट्रेनिंग क्लास नव्हता, पण उद्या फॅमिली बाहेर जाणार होते, तर पप्पांनी मला पाण्यात जार आणायला सांगितलेला होता. मग तो जार आणून आपल्या घरी दिला. आणि भावानो, दिवसाच्या शेवटी मला एक गोष्ट वाटते, फ्युचर एका दिवसात बिल्ड होत नाही, ते रोजच्या छोट्या डिसिजनने बिल्ड होत असतं.